नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेतकर यांनी 100हून अधिक इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाउंड आणि फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हृदयविकार उपचारामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्याच्या दिशेने या उपलब्धीने हॉस्पिटलची बांधिलकी अधोरेखित केली आहे. IVUS आणि FFR प्रक्रिया कोरोनरी आर्टरी डिसीजच्या अचूक निदान आणि उपचारामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाह आणि रक्तवाहिन्यांची रचना अचूकपणे मोजता येते, ज्यामुळे वैयक्तिकृत व कमी आक्रमक उपचार शक्य होतात. रुग्णांच्या स्वास्थ्यात सुधारणा होते आणि रिकव्हरीचा कालावधी कमी होतो. या उपलब्धीमुळे नाशिकमध्ये हृदयविकार उपचाराच्या सेवा सुधारण्याच्या दिशेने हॉस्पिटलच्या वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा साधला गेला आहे. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक अद्ययावत वैद्यकीय सुविधांची हमी देण्यास व नवमेशी उपचार आणि रुग्णकेंद्रित सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. या पत्रकार परिषदेला अशोका मेडिकवर हॉस्पिटल्स हृदयविकार विभागाचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बच्चाव, डॉक्टर कांचन भामरे, लहान मुलांचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर संतोष वाडिले आणि हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर प्रणव माळी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.